सरकारने केंद्र सरकारकडे जे आदिवासीमध्ये समाविष्ट होण्यासाठी किंवा आदिवासीमधून काही जाती वगळण्यासाठी जे काही नियमावली जे काही निकष त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीने केंद्र सरकारकडे सुद्धा त्यांनी पाठवलेलं होतं। परंतु मग 1967 असेल, 1966 असेल किंवा 1977चा जो आधार असेल, जे 76चे अमेंडमेंट झाले या काळामध्ये, आणि कालचा अगदी तात्काळ 2017मध्ये महाराष्ट्र शासनाने जे काही अहवाल पाठवलेला आहे, हे अहवाल सुद्धा केंद्र सरकारने आदिवासीमध्ये यांना समावेश करता येत नाही म्हणून सपशेल त्यांनी राज्य सरकारला परत पाठवलं आणि सरकारने बिनशर्त ते माघार सुद्धा या ठिकाणी सुद्धा। असं असताना सुद्धा केवळ आणि केवळ अतिशय मागासलेला, दुबळा आणि गरीब, अशिक्षित आणि अज्ञानी असलेल्या आदिवासी माणसावर अतिक्रमण करता येईल काय, अशा पद्धतीचा वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून दबाव निर्माण करून सरकारला या आदिवासीमध्ये समावेश होण्यासाठी हे प्रयत्न करत आहेत। आणि म्हणून याच्या विरोधामध्ये आज किनवट माहूर भागातील संपूर्ण मूळ आदिवासी, सकल आदिवासी समाज बांधवांनी हा आरक्षण बचाव अशा पद्धतीचा असणारा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या मोर्चाच्या माध्यमातून आतापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले ते सगळेच्या सगळे या ठिकाणी निष्काम ठरलेले आहेत आणि कुठल्या प्रकारचे त्यांनी कशामाने बसत नाहीत। तरीसुद्धा जाणीवपूर्वक आदिवासींना या ठिकाणी वेठीस धरण्याचं काम हे लोक करतात। हे याचं सरकारने या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे आणि कुठल्याही गैरजमाती माणसांना या आदिवासी मतामध्ये समाविष्ट करता कामा नये, हा मूळ मागणी याची घेऊनच या ठिकाणचा हा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला होता। आणि मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचे प्रतिनिधी म्हणून या भागामध्ये काम करणारे सर्व आमचे ज्येष्ठ नेते या राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यासाठी या विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। त्यासोबतच या महायुतीच्या सरकारमध्ये जे काही अन्य मागण्या आमच्या लोकांनी या ठिकाणी केलेल्या होत्या, सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निर्णय झाला, आमच्या मूळ आदिवासींचे 12,500 जे काय नोकऱ्याच्या संदर्भामधला अनुशेष आहे त्याची भरती करण्याच्या संदर्भामधला, राज्यपालांच्या वटहुकुमाच्या नंतर 17 संवर्गाची भरती करण्याच्या संदर्भामधला जो विषय होता, काय आश्रमशाळेमध्ये शिक्षकांची थोडीशी कमी आहे त्या भरतीच्या संदर्भामधला जो विषय होता, ह्या असे काही मागण्या होत्या, ते शासनाच्या स्तरावर ताबडतोब निघाले पाहिजे। ह्याही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपविभागीय कार्यालयाच्या मार्फत या ठिकाणी आम्ही नुकरून त्या ठिकाणी निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे। आपल्या मार्फत सरकारला माझी विनम्र अशी विनंती आहे, कुठल्याही लोकप्रतिनिधी दिलेल्या वेगवेगळ्या फोटोकॉपी अशा पद्धतीच्या पत्राचा आधार घेऊन मूळ आदिवासीवर या ठिकाणी अन्याय होईल, अनेक वेळा अन्याय होणार नाही अशा पद्धतीची काळजी सरकार म्हणून आपण घेतलेल्या आहात, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। परंतु भविष्यात सुद्धा या मूळ आदिवासींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा बाधा किंवा धक्का होणार नाही याची काळजी आपण घ्यावी आणि यांचा हक्काचं आरक्षणाचं संरक्षण करावं, अशा पद्धतीची आपल्या मार्फत या ठिकाणी विनंती करतो। जय हिंद, जय भारत, जय सेवा, जय भीम।